आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं, की मला एक नवा विकासाचा मुळशी पॅटर्न लोकांना करून दाखवायचा आहे. काय विजन असणार आहे याच्याबद्दलचं किंवा कशाप्रकारे कामं किंवा कशी बांधणी करताय? मला असं वाटतं की मुळशी तालुका हा पुणे जिल्ह्याचा सर्वात एक म्हणतो आपण की आशीर्वाद असलेला तालुका आहे. सर्वात सुंदर आणि सगळ्यात जास्त ब्लेस्ड असलेला तालुका कुठला असेल पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांपैकी तर मुळशी तालुका मला वाटतो. याचं कारण असं आहे की मुळशी तालुका हा पुणे शहराला अतिशय कनेक्टेड आहे. किंवा काही भाग मुळशीचा हा पुणे शहरामध्ये आहे. सरकारी असलेली सर्व जिल्हा परिषदचे असतील, कलेक्टर ऑफिस असेल सगळे पुण्यामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मुळशी तालुक्याच्या लोकांना तो एक ॲक्सेसिबल पार्ट आहे. दुसरा आशीर्वादी तालुका हा मी याच अर्थाने म्हणतो की मुळशी तालुक्यामध्ये काय नाहीये. मुळशी तालुक्यामध्ये पर्यटन आहे. मुळशी तालुक्यामध्ये इंडस्ट्रीज आहेत. मुळशी तालुक्यामध्ये शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत. मुळशी तालुक्यामध्ये शेती पण आहे. मुळशी तालुक्यामध्ये जगभर गाजलेला आयटी पार्क सुद्धा आहे आणि मोठमोठ्या टाउनशिप सुद्धा आहेत. फक्त एवढंच आहे की हे सगळं असताना सुद्धा मुळशी तालुकाचा मुळशी पॅटर्न का झाला? ही विचार करण्याची खरी मुळशीकरांना गरज आहे. हे सगळं आलं म्हणून झाला तर तसं नाहीये. मला असं वाटतं योग्य नेतृत्व, योग्य विजन असलेली माणसं तालुक्याला मिळणं फार गरजेचं आहे. आणि जर योग्य विजन ठेवून आपण काम केलं तर मुळशी तालुक्याला आपण खूप पुढे जणू काही याचा बारामती तालुका सुद्धा करू शकतो भविष्यामध्ये, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. जसं बारामती तालुका आपण म्हणतो की विकासाची पंढरी कुठली समजली जात असेल पुणे जिल्ह्यामध्ये किंवा मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये, तर बारामती एक रोल मॉडेल म्हणून पुढे येतात. हो. तशा प्रकारचं मॉडेल मुळशी तालुक्यामध्ये विकसित व्हावं किंवा तयार व्हावं असं मी मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण माझं विजन तेच आहे की अशा पद्धतीची प्रशासकीय आणि अशा पद्धतीची यंत्रणा ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मुळशी तालुका थोडाफार विकासामध्ये मागे आहे.